नमस्कार. इराण हा कुस्तीमध्ये जगातील टॉप देशांमधील एक आहे आणि ऑलिम्पिक इंटरनॅशनल लेवलवर तो साधारणतः 3 ते 5च्या रँकमध्ये येतो. विशेषतः फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये इराण खूप स्ट्रॉंग आहे. दरवर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिप, ऑलिम्पिकमध्ये ते नियमित मेडल जिंकत असतात. त्यांच्याकडे प्रॉपर ट्रेनिंग सिस्टीम, सायंटिफिक अप्रोच आहे. म्हणून इराणचे पैलवान हे कन्सिस्टन्सीने वर्ल्ड लेवलवरती परफॉर्मन्स करतात. आता हा जो तुम्ही व्हिडिओ बघताय हा साधारण वर्कआउट नाहीये, ही एक टेस्ट आहे. ही टेस्ट सांगते की तुमच्या शरीरात किती दम आहे, म्हणजे तुम्ही किती वेळ जोरात खेळू शकता आणि कधी थकता. कुस्तीमध्ये फक्त ताकद ही पुरेशी नसते. वारंवार झटापट, पकड, ढकलाढकली करताना दम टिकवणे हे खूप महत्वाचं असतं. आता ही जी टेस्ट आहे हा तुमचा दम किती वेळ टिकतो, तुम्ही कुठे लवकर थकता आणि कुठे कमी पडता, हे सगळं स्पष्ट दाखवते. आता आपण हा फरक समजून घेणं गरजेचं आहे. बाहेरचे पैलवान आधी टेस्ट करतात आणि मग त्यानुसार ते ट्रेनिंग करत असतात. पण अजून सुद्धा आपल्याकडे काय होतंय, जास्त व्यायाम करणे, जास्त दम लागेपर्यंत व्यायाम करणे, अंदाजे ट्रेनिंग चाललेलं आहे आणि इथेच सगळा फरक पडतो. तिकडे मोजून ट्रेनिंग होतं, इथे अंदाजाने. ही टेस्ट केल्यावर आपल्याला कळतं की मी किती वेळ फुल ताकदीने खेळू शकतो, मी लवकर थकतो का उशिरा आणि माझा दम वाढतोय का नाही, हे सगळं याच्यामध्ये समजत असतं. सगळ्यात महत्वाचं काय आहे, आज टेस्ट केली आणि 1-2 महिन्यांनी परत केली तर लगेच कळतं की आपली इम्प्रूव्हमेंट किती झालेली आहे आणि ट्रेनिंग बरोबर चाललेलं आहे का नाही हे सुद्धा आपल्याला कळतं. अंधाधुंद कारभार नसतो. जास्त ट्रेनिंग म्हणजे जास्त परफॉर्मन्स असं कधीच नसतं. स्मार्ट ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. म्हणून ही टेस्ट खूप गरजेची आहे, कारण टेस्ट म्हणजे हा तुमचा आरसा आहे, जो तुम्हाला तुमची खरी ताकद आणि कमजोरी दाखवतो. आणि ज्याला कळतं की स्वतःमध्ये दम किती आहे, हे जर त्याला माहित असेल तर तो शेवटपर्यंत लढू शकतो. बाकी लोक फक्त मेहनत करतात पण दिशा नसते त्याला. अजून सुद्धा असे काही व्हिडिओ बनवल्यानंतर भरपूर सारे लोक कमेंट्समध्ये करतात की नुसती मेहनत करायची, कुठून मेहनत करायची. ओके, जेवढी मेहनत तेवढे तुमचं हे माइंडसेट चेंज करा. ओके, सगळ्यांनी एकत्रित या. महाराष्ट्रातील पैलवानांना आपण पुढे घेऊन जायचं आहे. कुस्तीला आपण आता बदलणं गरजेचं आहे, हे समजून घ्या. जे एक्सपर्ट आहे त्यांचे सल्ले आपण घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार पुढे जर गेल्या तर आपण या कुस्तीला नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊ शकतो. आणि एकेकाळी महाराष्ट्रातील पैलवान किंवा भारतातील पैलवान हे टॉप 5 मध्ये हे नक्की असतील. धन्यवाद.